बातमी लव जिहाद संदर्भात माळशिरसमध्ये लव जिहाद खोटं नाव सांगून तरुणीची फसवणूक केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे। दक्ष वैद्य नाव सांगून इक्बाल शेखनं फसवणूक केली आहे। फसवणूक झालेल्या मुलीची पोलिसांत तक्रार। इक्बालकडून मुलीच्या कुटुंबियांना धमक्याही देण्यात आल्या। पीडितेच्या कुटुंबियांनी हा आरोप केला। लव जिहाद प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे। तर लव जिहाद प्रकरण माळशिरसमधून समोर आलेलं आहे। खोटं नाव सांगून तरुणीची फसवणूक करण्यात आलेली आहे। इक्बाल असं आरोपीचं नाव आहे। दक्ष वैद्य असं नाव त्यानं सांगितलं होतं। बाब लक्षात येताच तरुणीनं पोलिसांत तक्रार दिली, तर कुटुंबियांनीही तरुणावर आरोप केले। लव जिहादची घटना घडली, त्याच्यामध्ये आमदार पडळकर साहेब, आमदार लांडगे साहेब, आमदार संग्राम जगताप, मंत्री नितेश राणे यांनी सगळ्यांनी आवाज उठवला आणि त्या मुलीला त्या ठिकाणी न्याय मिळाला। मी या ठिकाणी खरं म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचे आभार मानतो की त्यांनी या लव जिहाद सारख्या एक कायदा या ठिकाणी आणला की ज्याच्यामुळं आपल्या हिंदू धर्मातल्या मुलींचं भविष्यामध्ये रक्षण करण्यासाठी कायदा आपल्या बाजूने भविष्यामध्ये उभा राहणार आहे। ज्यांनी केलंय, म्हणजे मी मगाशीच म्हटलं की हे एकट्या दुकट्याचं काम नाही, हे एक टोळी आहे, हे एक षडयंत्र आहे आणि याच्यामध्ये भरपूर ही लोक सामील झालेली आहेत। तर त्याची पाळंमुळं खणून काढली पाहिजेत आणि ह्या लोकांना शिक्षा होणं गरजेचं आहे। ही शिक्षा जर झाली तरच खऱ्या अर्थाने आपल्या या देशामध्ये परत एकदा आपण सगळे एकत्र आहोत ही भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण होणार आहे आणि त्याच्यासाठी आपलं सहकार्य निश्चितपणे अपेक्षित आहे। धन्यवाद।